अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं सध्या बोललं जात आहे। मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या नावाच्या तरुणाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून आधी त्यांचं लैंगिक शोषण केलं आणि मग त्यांना ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आली आहे। तन्वीरने इच्छा नसतानाही अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या तरुणाने एक नव्हे दोन नव्हे तर चक्क 180 तरुणींवर लैंगिक शोषण केलंय। एवढंच नाही तर 350 पेक्षा व्हिडिओ देखील व्हायरल केलेले आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर हा त्याच्या कुटुंबासह शहरातून फरार झाला होता। मात्र आता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत। अमरावतीच्या परतवाडा शहराचा रहिवासी असणारा तन्वीर याने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गुन्हा सध्या त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे। आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून त्याचा मोबाईल जप्त केलाय। पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल जप्त केल्यानंतर या मोबाईल फोनमध्ये अनेक मुलींचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडिओज असल्याचं बोललं जात आहे। खरं तर राज्यभरात अशोक खरातचं प्रकरण ताजं आहे। त्याचे अश्लील व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत। ही घटना ताजी असतानाच आता अमरावतीचं हे प्रकरण समोर आल्यानं राज्यातील महिला सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं दिसलं जात आहे। या आरोपीने अनेक मुस्लिम युवतींसह इतर धर्मांच्या तरुणीवर सुद्धा अत्याचार केल्याचा दावा या प्रकरणात केला जातोय। या घटनेचा सखोल तपास सध्या पोलीस करतात आहे। तुम्हाला या प्रकरणाविषयी नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बडबड सत्य बोलतो, थेट बोलतो।